गरुडजेप कथा विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या कथेचे नाव तिचा स्वाभिमान। स्त्रीला लहानपणापासून परक्याचं धन म्हणून संबोधलं जातं आणि सासरी परक्या घरातून आले। लहानपणापासून तिचं स्वतःचं हक्काचं घर कोणतं असं तिला नेहमी वाटतं। त्यामुळे माझ्या मते कोणत्याही स्त्रीने आधी स्वतःच्या हक्काचं घर घेतल्याशिवाय लग्नच करू नये। आज अशीच कथा घेऊन आली आहे जी स्वतःच्या हक्कासाठी लढून स्वतःचा स्वाभिमान जपते। स्नेहल तिच्याच शून्य विचारात हरवली होती। कारणही तसंच होतं। आज तिला एक स्थळ पाहायला येणार होतं, पण तिला लगेच लग्न करायचं नव्हतं। कारण आत्ता कुठे तिने डिग्री पूर्ण करून जॉबला लागली होती। तिला आयुष्यात आधी सेटल व्हायचं होतं, स्वतःचं घर घेऊन नंतरच लग्न करायचं होतं। कारण तिने अशी खूप लग्न मैत्रिणींची बघितली, त्या गृहिणी म्हणून आयुष्य जगताना अजिबात खुश नव्हत्या। तिच्या आईबाबांपुढे तिचा काहीसा नाईलाज होता, कारण आईबाबांना तिच्या लग्नाची घाई होती। त्यांच्यासमोर तिचं काही चालणारही नव्हतं। ती विचारातच असताना दारावरची बेल वाजली। तशी ती विचारांच्या तंद्रीतून बाहेर आली। पाहते तर काय, तिला बघायला पाहुणे आलेले होते। ते हॉलमध्ये बसले होते। आई तिला पटकन बघायला आली। झालं का आवरून विचारलं, तर ती काही न आवरता तशीच बसलेली होती। आईने तिच्याकडे बघून रागाचा कटाक्ष टाकला। तिचं न आवरलेलं बघून पटकन आवरून तिला बाहेर यायला सांगितलं। पाहुणे आलेत असं सांगून तिची आई निघून गेली। आई बाहेर निघून गेली तशी हिने पटकन आवरायला घेतलं। आज तिने छान लाल रंगाची साडी नेसली, पिंक कलरची लिपस्टिक आणि काजळ लावलं। हलकासा मेकअप करून ती तयार झाली। आज तिचा नाजूक गोरापान चेहरा खुलून दिसत होता। तशी ती दिसायला चार चौघीत उठून दिसणारीच होती। नाकाची छान उभी दांडी, रेखीव बोलके डोळे, कोणीही तिला बघताच होकार देईल अशीच होती ती स्नेहल। पटकन आवरून ती किचनमध्ये आईजवळ आली। स्नेहल, आलीस तू? हे घे, पाहुण्यांना चहा घेऊन जा। आईने सांगितल्याप्रमाणे ती पाहुण्यांना चहा घेऊन गेली। तिने लाजतच सगळ्यांना चहा दिला। नजर चोरूनच मुलाकडे पाहिलं तर रोहित नावाप्रमाणेच हुशार, रुबाबदार, देखणा दिसत होता। त्याला बघताच तो आवडला। तिला सासूबाईंनी काही प्रश्न विचारले, तिने त्याची उत्तरे दिली। रोहितलाही तिच्या वडिलांनी काही प्रश्न विचारले। त्याच्यामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती, म्हणजे कर्तृत्ववान, चांगल्या पगाराची नोकरी, शहरात त्याने स्वतःचा फ्लॅट घेतला होता। रोहितलाही स्नेहल पहिल्या भेटीतच आवडली। एकमेकांची पसंती झाली। लग्न येणाऱ्या पुढच्या महिन्यातच लावून देण्यात आलं। अगदी थाटामाटात लग्न पार पडलं। दोघेही खूप खुश होते। लग्नानंतर हनीमूनला लोणावळ्याला गेले। नव्याचे 9 दिवस संपले। रोहितची सुट्टीही संपली। त्याला आता कामावर रुजू व्हायचं होतं। इकडे स्नेहल खूप आनंदी होती। तिच्या मनासारखा जीवनसाथी तिच्या आयुष्यामध्ये आल्याने ती मनापासून देवाला धन्यवाद देत होती। पण तिला रोहितची दुसरी बाजू माहीत नव्हती, ती म्हणजे तो खूप रागीट स्वभावाचा होता। तो रागामध्ये काय करतो हे त्यालाही कळत नसे। आज स्नेहलचा किचनमध्ये पहिलाच दिवस। तिने सर्वांसाठी गोड म्हणून गाजराचा हलवा बनवला। रोहित स्नेहलचं खूप कौतुक करतो। सासरे पण तोंड भरून कौतुक करतात। सासूबाईंचं मात्र लगेच तोंड पडतं। सुनेचं झालेलं कौतुक त्यांना आवडत नाही। स्नेहल घरातील काम करण्यात हुशार होती, पण सासूबाई मात्र चांगली अशी कधीच तिला दाद देत नव्हत्या। तरीही घरातील सगळी काम स्नेहल अगदी मन लावून करत असे। आज दोघांच्या लग्नाची पार्टी ठेवण्यात आली होती, ज्याची सर्वांना आतुरता होती। घरात त्याची जोरदार तयारी चालू होती। संध्याकाळी 7 वाजता पार्टीचं आयोजन केलं होतं। सर्वजण छान कपडे घालून तयार होते। स्नेहलने आज ब्लॅक कलरचा 1 पीस घातला होता। छान मेकअप, हेअरस्टाईल आणि रेड कलर लिपस्टिकने जास्तच उठून ती दिसत होती। आधीच सुंदर असणारी स्नेहल आज आणखीनच हॉट दिसत होती। सगळ्यांच्या नजरा आज तिच्यावर खिळल्या होत्या, कारण ती सर्वांमध्ये उठून दिसत होती। दोघांचेही मित्र मैत्रिणी, काही पाहुणे पार्टीमध्ये आले होते। तोच तिच्या सासूबाई तिच्याकडे आल्या आणि तोऱ्यात बोलल्या, बाद झालं नटणं, पाहुणे आलेत त्यांच्याकडे बघा, सरबत पाणी द्या त्यांना।
सासूबाईंचं असं तोऱ्यात बोलणं तिने दुर्लक्षित करून ती तिथून निघून गेली. रोहित दुरूनच स्नेहलला निहाळत होता. त्याची नजरच तिच्यावरून हटत नव्हती, एवढी ती सुंदर दिसत होती. स्नेहलचे काही मित्रमैत्रिणी पार्टीमध्ये आले होते. लांबूनच तिला तिच्या कॉलेजचा मित्र संदीप येताना दिसला. ती त्याला सरबत द्यायला गेली. खूप दिवसानंतर भेटल्याने ती त्याच्याशी गप्पा मारत होती. रोहित त्या दोघांना खूप उशीर बघत होता. ती मित्राशी बोलताना बघून त्याला ते अजिबात आवडलं नाही. गप्पा मारण्याच्या ओघामध्ये तिचा सरबत घेऊन जाणाऱ्या एका व्यक्तीला तिचा धक्का लागला आणि तो सरबत खाली तिच्या ड्रेसवर सांडला. ते बघून रोहित जोरदार तिच्यावर ओरडलाच. लक्ष कुठं आहे तुझं? हे कॉलेज आहे का? एवढ्या बेभान होऊन गप्पा मारतेस? त्याचं हे उग्र रूप ती पहिल्यांदाच बघत होती. त्याला ती अशी परपुरुषाची बोलते हे खटकलेले होतं. तिला असं रोहितचं अनपेक्षित वागणं बघून ती खूप घाबरलेली होती. तिचे हातपाय थरथर कापू लागले. तो पुढे बोलला, इथे आपल्या लग्नाची पार्टी ठेवली आहे. हे तुझ्या कॉलेजचं फंक्शन नाही आहे. तू पाहुण्याकडे बघायचं ठेवून तुझ्याच नादात फिरतेस. तुला जर होत नसेल तर सरळ तुझ्या घरी गेलीस तरी चालेल. रोहितनं सर्वांसमोर तिचा खूप मोठा अपमान केला. त्याच्या बोलण्याने तिला रडूच कोसळलं. ती रडतच रूममध्ये निघून गेली. ती खूप दुखावली गेलेली होती. क्षुल्लक कारणच होतं, पण रोहितने मुद्दाम इश्यू केला होता. त्याला ती मित्राशी बोलताना बघून त्याला ती गोष्ट आवडलेली नव्हती. येणाऱ्या पाहुण्यांनाही रोहितचं वागणं आवडलेलं नव्हतं. तेही पार्टीतून निघून गेले. जाताना मात्र बोलून गेले, नवीन लग्न झाले पण बायकोला क्षुल्लक कारणावरून किती बोलतोय, तेही चार चौघात. सगळे पाहुणे आपापल्या घरी निघून गेले. गजबजली पार्टीमध्ये एकही चिटपाखरू राहिलं नाही. त्या रात्री स्नेहल रात्रभर झोपत नाही. रात्रभर तिच्या डोक्यात पार्टीचाच विचार होता. रोहितने केलेला अपमान तिला सहन होत नव्हता. तिला वाटलं रोहित एकदा तरी येऊन माफी मागेल, पण तसं काही झालं नाही. घरातील कोणी तिला बघायला तर सोडाच, पण चौकशी करायलाही आलं नाही. तिला त्या दिवशी कळलं की घरातील लोकांना तिची किंमत किती आहे. स्नेहल आता पुढे काय करेल? कसा जपेल तिचा स्वाभिमान? कथेचा पुढील भाग वाचायला विसरू नका. पुढील भागाची लिंक या चॅनलवर तुम्ही बघू शकता. कथा आवडल्यास कृपया लाईक करा, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कीप वॉचिंग, कीप सपोर्ट. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.